नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. आता बातमी येते मेळाव्याची, पाहूया सविस्तर. पांघरकवडा येथे सुराणा भवनमध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजातील अडचणी, अपेक्षा आणि मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले. तळागाळातील कार्यकर्त्यांचे योगदान हेच पक्षाचे खरे बळ असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी काही नवीन कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरापर्यंत संघटन सक्षम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. मेळाव्यास माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, आमदार वामनराव कासावार, जितेंद्र मोघे, ॲडव्होकेट अनिल किनाके यांच्यासह रामकृष्ण पाटील वंजारीकर, निमेश मानकर, अमर पाटील, मनोज भोयर, प्रेमभाऊ राठोड, विजयभाऊ तेलंगे, प्रशांतभाऊ भोंडे, डच्चूभाऊ सोखी, अंकित नेताम, सिन्नू अण्णा नाळमवार, प्रेमजीत भाऊ धोपे, विष्णुभाऊ राठोड, प्रा उगलेसर, ॲड शेंडेसाहेब, अनीस पोसवाल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. एकूणच लोकहिताला केंद्रस्थानी ठेवत संघटन अधिक बळकट करण्यासाठी हा मेळावा मार्गदर्शक ठरल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज पंढरकवडा. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.